या कवितेचं नाव मी लिहिलंय हातोहात. तर हातोहातचं तर असा थोडंसं पुन्हा मगाशी म्हणलं तसं कोटी श्लेष असं काही म्हण, हा तो हात अरे वा असं ते आहे. वा. तर सुरुवात करतो मी. म्हणून मला हात तिचा हाती असतो घ्यायचा, म्हणून मला हात तिचा हाती असतो घ्यायचा, बहाणा नुसताच नख तिची काढून द्यायचा. किती झिजलाय माझ्यासाठी प्रयत्न ते पाहायचा, किती झिजलाय माझ्यासाठी प्रयत्न ते पाहायचा, म्हणून मला हात तिचा हाती असतो घ्यायचा. राहतो एकाच छताखाली आभाळ मात्र आगळे. बघा आपण वेगवेगळ्या खोल्यात नसते, आईबाबांची खोली वेगळी, आपली वेगळी, मुलांची वेगळी. राहतो एकाच छताखाली आभाळ मात्र आगळे, रक्त एकच दोघांमध्ये, त्याचे वय फक्त वेगळे. वा. आहे नव्याने पुन्हा अर्थ नात्याचा समजून घ्यायचा, आणि म्हणून मला हात तिचा हाती असतो घ्यायचा. जाते वाढत वय तसे हात निसटण्याची असते भीती, जाते वाढत वय तसे हात निसटण्याची असते भीती, टपकते पाणी थेंब थेंब जरी ओंजळ घट्ट केली किती. वा. लहान होऊन हातून तिच्या पुन्हा घास आहे खायचा, आणि खरंच म्हणून मला हात तिचा हाती असतो घ्यायचा. आताशा हलते मान गात्रे पण आहेत थकली थोडी, आताशा हलते मान गात्रे पण आहेत थोडी थकली, आतुरतेने वाट बघते माझी घरी पाठ जरी वाकली. वा. आनंदासाठी तिच्या फक्त, आनंदासाठी तिच्या फक्त यत्न गुणी मुलगा व्हायचा, आणि म्हणून मला हात तिचा हाती असतो घ्यायचा. वा. हे सार्वजनिक सगळ्यांनाच लागू पडणारं वाक्य असेल, आणि मला वाटतं की हे जोपर्यंत आपण पालक होत नाही ना तोपर्यंत हे कळत नाही. खरंय. काय असते हो अपेक्षा पालकांची मुलांकडून केवळ, काय असते हो अपेक्षा पालकांची मुलांकडून केवळ, प्रेमाने बोला आणि बसा दोन घटका जराशे जवळ. अजून काय अपेक्षा, हीच अपेक्षा असते. खरंय. पण प्रश्न असा पडतो की आता ज्याला म्हणू आपण जनरेशन गॅप आहे, जर बसलो तर काय काय बोलणार. पण बोलावे म्हटले स्वतःहून तर मुद्दा काय बोलायचा, पण बोलावे म्हटले स्वतःहून तर मुद्दा काय बोलायचा, फक्त म्हणून मला हात तिचा हाती असतो घ्यायचा. वा. थरथरणाऱ्या हाताला तिच्या आधार आहे द्यायचा, सुरकुतलेल्या चेहऱ्यावर तिच्या मोद आहे पाहायचा, गेला आहे वेळ बराच आता क्षण क्षण वाचवायचा. वा. गेला आहे वेळ बराच आता क्षण क्षण वाचवायचा, अहो म्हणून मला हात तिचा हाती आहे घ्यायचा, म्हणून मला हात तिचा हाती आहे घ्यायचा.